नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे लीलाने सर्वांसाठी मसाला चहा बनवलेला आहे, पण लक्ष्मीचे कारस्थान काही थांबत नाही. ती लीलाच्या मनात काही ना काही भरवत राहते आणि लीलाला अडकवण्याचा प्रयत्न करते. तर लीला या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आणि कालिंदी तिच्या मदतीला कशी धावून येणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता लीलाही आजींच्या रूममध्ये झोपलेली असते आणि सकाळी आजी जाग्या होतात त्या क्षणी लीलाही जागी होते. आजी उठून पाहतात तर लीलाने आजींचा हात पकडून ती झोपलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीलाचं जे हे सगळं चाललेलं असतं त्यामुळं आजींना मात्र भारी वाटत असतं. लीला अगदी अगदी लहान मुलीसारखी आजींना बिलवून झोपलेली असते आणि ती आजींबरोबर हे सगळं मनापासून त्यांना आजींना स्वीकारलेलं असतं. लीलाला हे सगळं पाहून खूप छान वाटतं, कारण लीलाला असं वाटत असतं की हे सगळं जे आहे ते आजींमुळं आहे. आजी आपल्यासाठी खूप ग्रेट आहे असं लीलाचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीला ही खूपच खुश झालेली आहे. लीलाला खूप छान वाटत आहे. आजींना ती म्हणते की सॉरी मी घरी ना रेऊचा हात पकडून झोपत असते ना, त्याच्यामुळं हे झालेलं आहे. त्यानंतर आजी म्हणतात असू दे गं, आता ही साडी घे आणि तयार हो, आज तुझी पूजा आहे ना, तर पूजेसाठी तुला तयार व्हावं लागेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आजींनी तिला साडी दिलेली आहे आणि तयार व्हायला सांगितलेलं आहे. आजीही तयार होऊन गेलेल्या आहेत. त्याचबरोबर जाताना त्या लीलाला म्हणतात की आजपासून तुला आधीरामच्या रूममध्ये झोपायचं आहे. लीला म्हणते पण का? तेव्हा आजी म्हणतात की हो आजपासून, कारण आता तू तिकडे झोपलं पाहिजे ना, तो तुझा नवरा आहे ना, त्यामुळं तो तिकडे झोपायचा आहे. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आजी खूप खुश झालेल्या आहेत. आजींनी लीलाला स्वीकारलेलं आहे. लीला त्यांना आधीरामची बायको म्हणून आधीपासूनच पसंत होती. इकडे आता जे किचनमध्ये आहेत. जे किचनमध्ये रवा भाजत आहेत. त्याचवेळी आजी तिथं आलेल्या आहेत आणि आजी म्हणतात की एक गोष्ट लक्षात असू दे जे, म्हणजे आधीराम खरंच रवा खूप छान खरपूस भाजलेला आहे आणि खूपच सुरेख असा त्याचा सुगंध येतो आहे. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जे म्हणतात हो आई. त्यानंतर आजी सांगतात की आजपासून लीला ही तुझ्याच रूममध्ये झोपणार आहे. त्यावेळेस जे म्हणतात की नाही, तिची सोय मी गेस्ट रूममध्ये केलेली आहे. आजी म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आधीराम, ती गेस्ट नाही आहे गेस्ट रूममध्ये झोपायला, ती तुझी बायको आहे, या घरची सून आहे. तेव्हा जे म्हणतात की तिची या घरची गेस्ट होण्याची पण लायकी नाही आहे आणि तिला मी माझी बायको म्हणून माझ्या आयुष्यात स्थान द्यायचे. आजी म्हणतात आधीराम तू चुकतोय, तुझ्या लक्षात येतं आहे का, तुला कळतं आहे का तू काय बोलतोयस ते. तेव्हा जे म्हणतात की मी बरोबरच करतो आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीला इकडे तयार झालेली असते. आज तिचा त्या घरातील पहिला दिवस असतो आणि तिलाही सगळ्यांचं मन जिंकायचं असतं. त्याहीपेक्षा जे तिच्यावर खुश झाले पाहिजेत असं तिला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीलाने इकडे आता किचनमध्ये आलेली आहे आणि त्याचवेळी तिला कालिंदीचा फोन लीला ही रेवाला फोन करते आणि रेवूशी बोलू लागते. रेवाला म्हणते की काय गं काय झालं. तेव्हा रेवा म्हणते की अगं मला झोपच नाही आली ताई, तू नव्हतीस ना माझ्यासोबत, मी वाटच बघत होते, कधी एकदा सकाळ होती आणि मी तुला फोन करते. त्यावेळेस इकडे कालिंदीच्या समोरच आता लीला बोलत असते. रेवाने तो जो फोन असतो तो स्पीकरला टाकलेला असतो आणि रेवाला ती म्हणत असते की अगं मी आजींचा हात पकडून झोपलेली, तुझा हात पकडून कशी झोपायची तसंच. कालिंदीला लगेच राग येतो. कालिंदी म्हणते ही काय आता म्हातारीच्या रूममध्ये झोपणार आहे, त्या घरावरती हिनं राणी बनवून राज्य केलं पाहिजे आणि हे सगळं मी काय बघते. तेव्हा ती मोबाईल घेते आणि म्हणते की का गं काय झालं, तू सरोजिनीताईंच्या रूममध्ये झोपलेलीस का. तेव्हा लीला म्हणते हो, आजी म्हणाल्या मला की पूजा होईपर्यंत इथे झोप. आणि त्यानंतर तेव्हा कालिंदीच्या समोर लीला म्हणते पण मी आजींच्याच रूममध्ये झोपणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लीला हे सर्व आनंदाने सांगत आहे. कालिंदी म्हणते पूजा आहे आणि आम्हाला बोलवणार नाहीस. तेव्हा लीला शांतच राहते, हो म्हणते. इकडे फोन ठेवला जातो, तू आवर तयारी कर असं तिला सांगितलं जातं. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लीला ही आता तयार झालेली असते आणि कालिंदीने ठरवलेलं असतं की आपण पूजेला जायचं आहे. या लीलाकडून जर काही चूक घडली तर आपण तिच्याबरोबर असणं गरजेचं आहे असं कालिंदीला वाटत असतं. म्हणून कालिंदी
आता पूजेला जायचं म्हणते तेव्हा बाबा म्हणतात तुला कळतंय का कोणत्या परिस्थितीत लग्न झालेलं आहे आणि आपण कसं पूजेला जायचं आहे, एवढं पण तुला कळत नाही आहे का, त्यांनी बोलवलेलं पण नाही. तेव्हा कालिंदी म्हणते माझ्या लेकीच्या घरची पूजा आहे आणि गेलंच पाहिजे आणि तुम्ही नाही येणार तिथं, आम्ही दोघी जातोय. रेऊ चला आवर लवकर, आपण दोघी जायचं आहे, असं कालिंदीचं म्हणणं असतं. कारण तुम्ही तिथं आला तर मला सारखं टोकत राहील, त्यापेक्षा तुम्ही यायचंच नाही, असं तिने स्पष्टपणे कालिंदीला लीलाच्या बाबांना सांगितलेलं असतं. इकडे आता लीला किचनमध्ये आलेली असते आणि तिने आवरत असते. त्याचबरोबर ती म्हणते की आता चहा, आजीने तर मला सांगितलं चहा घे आणि ये, पण इथे तर चहा नाही, आता मी कोणाला सांगू चहा बनवायला, त्यापेक्षा मी काय करते सगळ्यांसाठी स्वतःच चहा बनवते. असं पण दूध इथे उकळत आहे ना, त्यामुळं मी स्वतः सगळ्यांसाठी चहा बनवते आणि सगळ्यांना चहा देते, सगळ्यांना बरं वाटेल ना. आणि मग लीला चहा बनवते, सगळे मसाले घेते आणि ती चहा बनवत असते. ते बनवताना तिच्याकडून तिथे खूप सांडामांड होते. तिला माहिती नसतं की एजंटची शिस्त काय आहे, एजंटना काय वाटणार आहे, याबद्दल तिला काहीच माहिती नसतं. ती मात्र चहा बनवायचा आहे आणि सगळ्यांना इम्प्रेस करायचं आहे याच भ्रमामध्ये तिथं असते. चहा बनवते, छान असा चहा झालेला असतो आणि त्यानंतर तिने तो चहा आता सगळ्यांना द्यायचा म्हणून आधी स्वतः टेस्ट केला पाहिजे म्हणून कपात चहा घेते आणि स्वतः पिऊ लागते. तेवढ्यात तिथे लक्ष्मी येते आणि तिच्या हातातलं कप काढून घेते. लक्ष्मीला लीला म्हणते की तुम्हाला चहा हवा आहे का, तेव्हा लक्ष्मी म्हणते की नाही, तुला लक्षात नाही आहे का, आज पूजा आहे आणि पूजेच्या दिवशी निर्जळी उपवास करायचा असतो. तेव्हा लीला म्हणते की अहो पण चहा चालतो उपवासाला. तेव्हा लक्ष्मी सांगते तुला असं वाटतं ना एजंटनी तुला स्वीकारलं पाहिजे, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत, मग त्यासाठी कष्ट पण घ्यावे लागतात, एवढं सहजासहजी सगळं घडत नसतं. लीलाला मात्र सहन होत नसतं. त्याचबरोबर लक्ष्मीने सांगितलेलं असतं की नुसता निर्जळी उपवास करायचा नाही, तर मी हे तुला सांगितलं हे कुणाला सांगायचं नाही, कारण हे जर इथे तिथे कोणाला कळलं तर सगळ्यांना असं वाटेल की मी तुला स्वीकारलेलं आहे, त्यामुळं ही गोष्ट कोणालाही कळू द्यायची नाही, असं स्पष्टपणे आता तिला सांगितलेलं असतं. इकडे लीला विचार करू लागते आणि लीलाने हा सगळा रडा घातलेला असतो, हे मात्र कोणाला माहिती नसतं. लीला बाहेर येते आणि एजंटचा फोन झाल्यानंतर एजे किचनमध्ये येतात आणि पाहतात तर काय, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. मग एजे सायरन वाजवतात, सगळेजण धावत येतात. आता मी काय केलं असं सगळ्यांचं चाललेलं असतं. त्याचवेळी किशोर पूजा करत असतो आणि आजी येऊन पाहतात आणि म्हणतात खरंच किती सुरेख पूजा मांडली रे किशोर. किशोर म्हणतो आजी अगं तुला तेवढाच हातभार लागावा ना म्हणून, कारण तू आज घाईत होती ना म्हणून मी पूजा मांडली. आणि मग आजी म्हणतात खरंच, आणि आता काय झालं म्हणून सगळेजण धावत येतात. तेव्हा लीला म्हणते चला धावा काहीतरी झालेलं आहे, आग लागली आग. तेव्हा आजी लीलाला थांबवतात. एजंटचा एकच प्रश्न असतो की मी उकळत ठेवलेलं दुधाचा कोणी चहा केला. आता कोणीच काही बोलत नाही. खरं तर तो चहा लीलाने केलेला आहे, तो सर्वांसाठी केलेला आहे. खूप चांगल्या भावनेने लीलाने तो चहा केलेला आहे, पण लीला मात्र आता पूर्णपणे सापडणार आहे. आता लीला हे सगळं कसं सांभाळणार आणि आजी तिची समजूत कशी घालणार, त्याचबरोबर एजंटना कसं समजवणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.